मुलांच्या टिफिनमध्ये किंवा घरी नाश्त्याला रोज काय बनवायचं? रोज आपल्याला प्रश्न पडतो आणि रोज नवीन नवीन नाश्ते कुठून शोधून आणायचे, नाही का? म्हणून आज मी तुमच्यासोबत अशीच एक रेसिपी सादर करत आहे आणि ही अतिशय झटपट होणारी आहे आणि तितकी टेस्टीसुद्धा लागते खायला. मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांनासुद्धा आवडेल. चला पटकन रेसिपीला आता सुरुवात करू. इथे गाजर घेतलेले आहे, 2 गाजर, त्याचे तुकडे करायचे छोटे आणि त्यामध्ये थोडेसे मटार टाकायचे ताजे फ्रेश. 5 ते 6 बटाटे कुकरमध्ये लावून घ्यायचे आपल्याला. नंतर त्याच्या आपल्याला 3 किंवा 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे बटाटेसुद्धा छान शिजतात. आता इथे 1 वाटी मी पातळ पोहे घेतलेले आहे. तुम्ही जाड पोहेसुद्धा घेऊ शकता आणि पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे, त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला बटाटे काढून घ्यायचे आहे, त्याची साल काढायची आणि साल काढल्यानंतर आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहे. त्याच पद्धतीने आपल्याला गाजरसुद्धा बटाट्यामध्येच टाकायचे आहे आणि मटारसुद्धा टाकायचे आहे. दोन्ही आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे. बढिया मस्त आपलं इथे मॅच झालेलं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसालेसुद्धा टाकायचे आहे. आता इथे मी सुरुवातीला कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर थोडंसं बारीक चिरून टाकायचा आणि थोडा जास्त असला तरी टाकेल. 1 चमचा आपल्याला धने पावडर, थोडी हळद टाकायची. नंतर आवश्यकतेनुसार तिखट टाकायचं आणि तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता. चाट मसाला टाकायचा थोडा टेस्ट येण्यासाठी आणि आपले भिजवलेले पोहे टाकायचे. छान मस्त नरम भिजून गेले आहे आपले पोहे आणि नंतर भिजवलेले पोहे टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलेलं आहे आणि सगळं जिन्नस आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने करायचं आणि मस्त एकसारखं करून घ्यायचं आहे. आता मिश्रण छान झालेलं आहे आणि थोडासा उंडा घ्यायचा आपल्याला हातावर, तळ हातावर आणि गोल करून त्याला चपटा करायचा. आता इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा आकार करू शकता, गोल राऊंड करू शकता, दिल आकाराचा करू शकता, कोणत्याही प्रकारचे तुम्ही करू शकता. इथे मी तुम्हाला कटलेट करून दाखवणार आहे. बघा मस्त आपले कटलेट छान झालेले आहे आणि आता इथे 1 किंवा 2 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठच वापरणार आहे, मैदा मोळीच वापरणार नाही आणि थोडंसं पाणी टाकून थोडं घट्टसरच राहू द्यायचं. बघा असं आपल्याला बॅटर राहू द्यायचं आहे. थोडी शेव घ्यायची, बारीक जी शेव मिळते ना बाजारामध्ये ती घ्यायची आणि त्याला थोडी हाताने क्रश करून घ्यायचं. आता जे आपण कटलेट केले होते ना ते कटलेट आपल्याला त्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचे आहे आणि नंतर आपल्याला शेवमध्ये टाकायचे आहे. वरून त्याला शेव लावून घ्यायची किंवा तुम्ही इथे ब्रेडचा सुद्धा वापर करू शकता. असे आपल्याला ताटामध्ये सुरुवातीला 5-6 करून घ्यायचे आणि नंतर मग तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि गरम तेलामध्येच आपल्याला हे सोडायचे आहे. अगदी 2 मिनिटामध्ये होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि तेल निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर काढायचं आपल्याला. हे कटलेट खूप छान लागतात, एकदम कुरकुरीत असे हे कटलेट झालेले आहेत. तुम्ही नक्की एक वेळा करून बघा. आणि आपण इथे फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, मैदा मुळीच वापरला नाही किंवा कोणता कॉर्नफ्लॉवरसुद्धा आपण वापरलेलं नाही. आणि सगळे असे छान मस्त तळून घेणार आहे. असा गरम गरम नाश्ता जर आपल्याला मिळाला किती छान वाटेल, नाही का? रोजच आपण पोहे, उपमा तोच करतो, पण आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे कटलेट करून दाखवले आहे आणि इथे आपल्या मुलांचा टिफिनसुद्धा छान झाला आहे आणि तोच नाश्ता मी घरच्यांसाठी सुद्धा केले आहे. नक्की करून बघा हे कटलेट. आता भरपूर भाज्या येतात, तुम्ही त्यामध्ये बाकीच्या भाज्यासुद्धा टाकू शकता, ज्या तुमच्या आवडीच्या असेल त्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये शिजवून टाकू शकतात आणि हे कटलेट एक वेळा नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर फक्त एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मस्त खा आणि आनंदी राहा जीवनात. धन्यवाद.